नाव काय? महावीर भक्ती. बरं, आपला या ठिकाणी फुलगाव या ठिकाणी एक चांगला सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि भारदस्त वातावरणामध्ये हा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो आहे. या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? निस्तर सेवा आहे. आता ईश्वर भक्ती भक्ती लवा दोरे धागे तवीत लिंबू किंवा अंगात घुमणं इथे कधीच चालत नाही. इथे फक्त शपथ भेटते आणि अनुभूती याच्यावर शपथ भेटते. तुमचा विश्वास, तुमचं इमान, एकिदा याच्यावरच आणि अगदी आमच्याकडे 3 कंपल्सरी आरत्या करण्या पडतात. सकाळी आरती, दुपारी आरती, संध्याकाळी आरती. तर हप्त्यातून 1 वेळा आरती येते सोमवार, 1 वेळा आरती गुरुवार, त्यानंतर 3 आरत्या आल्यानंतर ते काही सांगायचं सांगत राहतो. मार्गदर्शन लोकांना करत राहतो. बरं. एक आबा या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात, त्यांच्या मनातल्या इच्छापेक्षा पूर्ण केल्यानं संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. पूर्ण इच्छा होतात. म्हणजे असा बरंचसं फॉर एक्झाम्पल आहे, उदाहरणं भरपूर आहेत की जेणेकरून या ठिकाणी सात्विक भाव आहे, या माध्यमातून लोक भक्ती करण्यासाठी येतात. भक्ती करण्यासाठी. बरं, मला सांगाल की आता याच्या पुढील आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे? याच्यापासून कसं आहे की आम्हाला खूप काहीतरी एक चांगलं सुंदर कार्य करायचं आहे आणि सुंदर काम करायचं आहे आणि सुंदर लोकांची सेवा करायची आहे. आणि हे सेवा आहे, हे जनसेवा आहे. त्याच्यात काही स्वार्थ नाही, लोक नाही, लाज नाही, आपल्याकडे ना दानपेटी आहे ना काहीच नाही. एक तुमचा विश्वास आहे, ईश्वरावर एक श्रद्धा आहे. श्रद्धेवर हे काम चालतं आहे सगळं, दुसरं काहीच. श्रद्धा आणि विश्वासाच्या डोलाऱ्यावरती हे सर्व काम चालत आहे. बस. आणि सर्वांच्या परिश्रमातून भावी भक्तांच्या परिश्रमातून सालाबादप्रमाणे हा उत्साह साजरा होतो, सोहळा साजरा होतो. बरं, याचं श्रेय आपण कोणाला द्याल? त्याचं सिलेबस